आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। भारतीय जनता पार्टीचे तिकीट नाकारल्याने अनेक निष्ठावंत कार्यकर्ते राजकीय संन्यास घेण्याच्या तयारीत। भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सन 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार निवडीकरिता मुलाखतीचे सत्र चालू असताना अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मुलाखती दिलेल्या होत्या, परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाकडून नारळ देण्यात आलेला आहे। त्यामुळे बरेच निष्ठावंत कार्यकर्ते पक्षावरती नाराज असून लवकरच बंडखोरी करून अपक्ष फॉर्म भरण्याच्या तयारीत आहेत। या बंडखोरीला पक्षाकडून कसे शमवण्यात येते आहे आता पाहिले पाहिजे। बंडखोरीला पक्षश्रेष्ठी आणि विद्यमान आमदार कसं थंड करतील हे आव्हान आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या हितासाठी असतात। कार्यकर्त्यांनी काही सतरंजी उचलण्याचेच काम करायचे आहे का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। निवडणुका म्हणजे व्यवसाय झालेला आहे। एकदाच आपण त्याच्यामध्ये भांडवल लावायचं आणि 5 वर्ष त्या व्यवसायावरती कमवायचं। जनतेचं कुठलंही काम करायचं नाही, फक्त आणि फक्त आपली घरं भरायची हाच उद्योग आतापर्यंतच्या सर्व प्रस्थापित नगरसेवकांनी केलेला आहे। घराणेशाहीमुळे लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे आणि सुज्ञ नागरिकांनी जागरूक होऊन लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे। लोकशाही म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो, हा सण असतो। मिरज पॅटर्न पुढे भारतीय जनता पक्षाचे अनेक दिग्गज नेते हतबल। मिरज पॅटर्न म्हणजे काय, सोयीनुसार राजकारण करणे। तू माझ्याकरिता हा प्रभाग सोड, मी तुझ्याकरिता हा प्रभाग सोडतो। समोरचं विरोधकच ठेवायचा नाही। ही कुठली लोकशाही आहे की ठोकशाही आहे? जनतेचा हा मिरज पॅटर्न मोडीत काढण्याची हीच ती योग्य वेळ आहे। मिरजेतील तमाम सर्व नागरिकांचा अशा या मिरज पॅटर्नला पाठिंबा आहे का? नवखे नवनिर्वाचित अपक्ष उमेदवार महापालिकेमध्ये जाऊन जनतेचा आवाज उठवतील असे उमेदवार आपल्याला पाहिजेत, हे आता जनतेच्या हातात आहे। संघर्ष नायक न्यूज करिता मिरजहून प्रतिनिधी गणेश कांबळे। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।